नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही ब्लाऊज स्टिच केले त्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती म्हणजेच मुंडा, शोल्डर याबद्दल सांगणार आहे. त्या व्यतिरिक्त डिझाईन कशा पद्धतीने केले तेही सांगणार आहे आणि ब्लाऊजचे रेट किती घेतलेत तेही या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिले तर हा ब्लाऊज आहे 44 चेस्ट साईज असलेला ब्लाऊज. तर याच्यासाठी मी पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 8 इंच. म्हणजे कस्टमरचं पूर्ण शोल्डर जे होतं ते 16 इंच होतं, त्याच्या हाफ मी 8 इंच घेतले आणि त्यानंतर मुंडा खोली टाकलेली आहे 7.5 इंच. तर अशा पद्धतीने मी बॅक पॅटर्न याला दिलेला आहे. आतल्या साईडने कॅनव्हास लावलेला आहे जेणेकरून की फिनिशिंग छान पद्धतीने येतं. अगदी क्लोजअप लुक देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर गोल्डन कलरची आपली जी पायपिंग येते ती बनवून लावलेली आहे. स्लीव्ज लॉंग ठेवलेत, 12 इंचच्या याच्या स्लीव्ज आहेत. आणि चेस्ट मेजरमेंट तर मी तुम्हाला सांगितलं, जी आपली मेन चेस्ट असते ती आहे 44 साईज आणि जी अप्पर चेस्ट आहे ती आहे 41 साईज. त्याच्यामुळे त्या पद्धतीने मेजरमेंट याला टाकलेला आहे. आणि ब्लाऊज जो आहे तो 4 टक्समध्ये शिवलेला आहे. तर बोटनेक ब्लाऊजची बेसिक शिलाई मी 450 रुपये घेते. असा सिंपल पॅटर्न टाकून, म्हणजे कोणी पानगळा असेल, मोदक आकार असेल, ड्रॉप शेप किंवा त्रिकोण असेल, पाठीमागून जर चौकोन टाकायचा असेल किंवा गोलाकार टाकायचा असेल तर असे जे सिंपल शेप येतात किंवा अशा पद्धतीने थोडंफार कटवर्क वगैरे असेल तर मॅनेज करून देते. म्हणजे 450 रुपये मी ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे. बोटनेक ब्लाऊज आहे, पाठीमागून बोटनेक आणि समोरच्या साईडने डीप नेक आहेत. 7 इंच पुढच्या गळ्याची खोली आहे. तर हे पण ब्लाऊज मी शिवलेलं आहे. त्यांचं पण हे त्यांनी मेजरमेंटसाठी दिलं होतं, आता आहेच माझ्याकडे तर हे सुद्धा दाखवते. सेम त्याच पद्धतीने त्यांनी मला शिवायला सांगितलं होतं. याची मी पिकॉक स्लीव दिली आहे, खांद्यावरती जो फुगा येतो त्याचे. तर याचे मी 50 रुपये एक्स्ट्रा घेते ह्या स्लीवचे. बऱ्याच मैत्रिणी मला व्हिडिओमध्ये ते सुद्धा विचारतात. आणि सेम पॅटर्न याला जसा दिला आहे तसाच त्याला दिलेला आहे. सेम मेजरमेंट आहे, बाकी काही चेंजेस वगैरे नाही. तर याचेसुद्धा मी 450 रुपये घेतले होते. त्यांना हा परफेक्ट बसतो त्यामुळे त्यांनी हा मेजरमेंटसाठी मला नेहमी देतात. तर हा सुद्धा 4 टक्समध्येच मी याचं कटिंग केलं आहे. 4 टक्स ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतात चेस्टमध्ये वगैरे. तर हा ब्लाऊजसुद्धा कस्टमरने मेजरमेंटसाठी दिलेला आहे आणि हाच तो नेहमी देतात. प्रोफेशननी त्या डॉक्टर आहेत पण त्यांना हा ब्लाऊज छान बसतो तर मेजरमेंटसाठी हा नेहमी मला देतात. बेसिक प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई मी 400 रुपये घेते. म्हणजे गोलगळा, चौकोन गळा वगैरे असेल तर अशा पद्धतीने. नॉडचे वगैरे पैसे घेत नाही, कारण की चला तेवढं तर बनतंच कस्टमरसाठी, त्याचे काही मी वेगळे चार्जेस घेत नाही. जर नवीन क्लायंट असेल तर घेते. आणि समोरून गोलगळा आणि प्रिन्सेस कटमध्ये याचा शेप दिलेला आहे. प्रिन्सेस कटसुद्धा आपला छान पद्धतीने बसतो जर पफ वगैरे व्यवस्थित आला तर प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई सांगितली मी तुम्हाला 400 रुपये घेते. त्यातील हा ब्लाऊज आहे. तर आता त्यांचे 2 ब्लाऊज कसे डिझाईन केले ते तुम्हाला दाखवते. पहा, हा मी केलेला आहे बोटनेक पॅटर्नमध्ये. आता पाठीमागे याला टाकलेला आहे मी त्रिकोण आणि समोरून जे आहे फी आकाराचा गळा घेऊन इथे पहा छोटे छोटे असे त्रिकोण आपल्या साडीचे जे ब्लाऊज पीस असतात त्याचंच तुकड्याचं बनवून मी हे लावलेलं आहे. कारण की एवढा कपडा काय याचा इनफ नव्हता तर त्याच्यातून थोडंसं काढलं आणि त्याच्यानंतर समोरून फी गळा केलेला आहे आणि त्याला हे अटॅच केलेत. पहा, त्यांनी एक पॅटर्न मला पाठवला होता, सेम त्याच पद्धतीने केले आणि हा घेतलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये. तर याला पाठीमागून आणि समोरून दोन्हीकडूनही पॅटर्न आहेत आणि बोटनेक ब्लाऊज आहे. तर समोरच्या गळ्याचे 50 रुपये आणि पाठीमागं बोटनेकचे 450, 500 रुपये या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे. पहा, आणि स्लीव जे आहे ते शॉर्ट आहे. तर याच्यासाठी पाठीमागचा शोल्डर जो आहे तो मी 7.5 इंच घेतला आहे आणि त्याच्यानंतर मुंडा खोलीसुद्धा 7.5 इंच घेतलेली आहे. तर परफेक्ट असं हे 36 साईजचं बोटनेक ब्लाऊज तयार झालेलं आहे. त्यानंतर हे पण त्यांचं मी बोटनेकमध्येच केलं आहे. कॉटन लिननची साडी आहे. पहा, बोटनेकमध्येच पॅटर्न केला आणि पाठीमागून छान असं एक शेप दिलेला आहे. इथे शो बटन अटॅच करायचं बाकी आहे. त्यानंतर यालासुद्धा मी पायपिंग केली आहे. सेम कस्टमरचं हे पण ब्लाऊज आहे. शोल्डर 7.5 इंच आणि मुंडा 7.5 इंच सेमच घेतलेला आहे दोन्ही पण. याच्या स्लीव ज्या आहेत त्या लॉंग ठेवल्यात 10 इंच इतक्या आणि समोरून हा सुद्धा आपला प्रिन्सेस कट आहे. पफ वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीने हे सुद्धा ब्लाऊज शिवलेला आहे. तर हा आपला बेसिक बोटनेक ब्लाऊज आहे. तर याची मी 450 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर हा पुढचा, हा वेगळ्या क्लायंटच्या आहेत. आता हा खणमध्ये फॅब्रिक होतं, फॅब्रिक छान होतं त्याच्यामुळे अस्तर लावल्यानंतर काही प्रॉब्लेम आला नाही शिवण्यासाठी. तर हे जे ब्लाऊज आहे ते पण 36 साईजचं आहे. आता हे डीप नेकमध्ये आहे. तर याची गळारुंदी पाठीमागून मी 2.25 इंच टाकली जेणेकरून की शोल्डर उतरायला नको, कारण की कस्टमरच्या ब्लाऊजची उंची आहे 14.25 इंच. त्याच्यामुळे काय होतं, उंची वाढली की आपलं ब्लाऊजची हाईट वाढल्यामुळे कधी कधी गळा पण उतरतो. हे पण एक कारण आहे. जर कस्टमरची हाईट कमी असेल आणि त्यांना असं वाटतं की नाही ब्लाऊजची उंची जास्त पाहिजे तर उंची जास्त घेतल्यामुळे सुद्धा गळा उतरतो. त्याच्यामुळे याची गळारुंदी पाठीमागची 2.25, समोरची 2.5 गळारुंदी टाकलेली आहे. त्याच्यानंतर 36 साईज, त्याच्यामुळे मुंडा खोली मी
6 इंच टाकलेली आहे 36 साईजसाठी आणि हे पण आपलं फोरटक्स ब्लाऊज आहे. त्यांचं जे मेजरमेंटसाठी दिलं होतं ते प्रिन्सेस कट होतं, तर त्यांना म्हटलं फोरटक्स एकदा शिवून पहा, तुम्हाला आवडेल नक्की. तर योगपट्टीवाला हा फोरटक्स ब्लाऊज मी शिवलेला आहे. संपूर्ण गळ्याला आपली जी नेहमीप्रमाणची पायपिंग आहे ती केलेली आहे. बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात की पायपिंगचे तुम्ही वेगळे पैसे घेता का? तर हो, पायपिंगचे मी वेगळे घेते, कधी 40 रुपये घेते आणि जर काही वेगळा पंचकोनी वगैरे असेल तर 50 रुपये घेते, कारण की त्याला पण तेवढीच मेहनत आहे पायपिंगसाठी, याला पण आपल्याला खर्च येतो, प्लस याच्यामध्ये वेळ आपला खूप जातो, त्याच्यामुळे याचे वेगळे पैसे मी घेते. बोटनेकमध्ये वगैरे असेल तर छोटासा गळा असतो त्याच्यामुळे त्याचं घेत नाही, 450मध्ये त्यांचं मी करून देते. तर सेम जर खण फॅब्रिक होतं त्याच क्लायंटचा हा ब्लाऊज आहे. तर हा केलेला आहे मी बोटनेकमध्ये आणि यालासुद्धा अशा पद्धतीचा पॅटर्न दिलेला आहे. पाठीमागे ते शो बटन लावलेला आहे. 36 साईजचा हा बोटनेक ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे याचा शोल्डरसुद्धा मी 7.5 इंच आणि मुंडा 7.5 इंच अशा पद्धतीने घेतलं आहे. याला केलेलं आहे पिकॉक बाही, तर याचे एक्स्ट्रा 50 रुपये मी घेत असते. अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचे 500 रुपये शिलाई मी घेणार आहे. 450 रुपये आपली बेसिक बोटनेक आणि 50 रुपये स्लीव्ज पॅटर्नचे. कोणी 40 घेतं, कोणी 30 घेतं. आता तुमच्या कामानुसार फिनिशिंगनुसार तुम्ही पैसे घ्यायचे आहेत अशा पद्धतीने यालासुद्धा मी फोरटक्स पॅटर्न केलेला आहे आणि पाठीमागून बोटनेक आणि समोरून डीप नेकमध्ये हा गळा आहे. याचे रिक्वायरमेंट माझ्याकडे सर्वात जास्त आहेत आणि हे ब्लाऊज फिटिंगला पण खूप छान बसतात. तर त्याच क्लायंटचा हा मेजरमेंटसाठी त्यांनी ब्लाऊज दिलेला आहे. एकदम छान ब्लाऊज आहे. हा सुद्धा कुठे शिवला आहे मला माहीत नाही, पण फिनिशिंग वगैरे छान आहे. ज्यामध्ये गोल्डन कलरच्या साडीचा ट्रेंड आला होता तर तीच ही साडी आहे, पण छान शिवला आहे एकदम परफेक्ट छान वाटते. त्यानंतर पुढचं दाखवते. हा पण आपला बोटनेकचं गळा आहे आणि 36 साईजचाच बोटनेक ब्लाऊज आहे. सेम शोल्डर 7.5, मुंडा 7.5. ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे 450 रुपये. अशा पद्धतीने पाठीमागून बोटनेक आणि जो पॅटर्न आपण त्याला दिलेला आहे सेम तोच पॅटर्न मी याला दिलेला आहे. हा पॅटर्न मला वाटते मी 15 ते 20 ब्लाऊज असतील जे सेम पॅटर्नमध्ये शिवलेले आहेत आणि छान दिसतो हा गळा. पण याला पण कटवर्क केलेला आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की हे जे कटवर्क आहे ते घातल्यानंतर असं वरच्या साईडला म्हणजे वरती दिसतंय, तर याला काहीतरी लटकन वगैरे बनवत, त्याच्यामुळे हा ब्लाऊज मी माझ्याकडे ठेवला आहे. सो याला आपल्याला पाठीमागून लटकन वगैरे लावायचे आहेत. त्यानंतर स्लीव्जला अशा पद्धतीने याचं छान वर्क आहे रेडीमेड वर्क होतं. त्यानंतर ह्या पण सुरुवातीला प्रिन्सेस शिवत होतं, त्यांना म्हणलं फोरटक्स शिवून पहा, तुम्हाला आवडेल नक्की. तर त्यांना आवडला, फिटिंगला वगैरे एकदम परफेक्ट बसला, कुठेही टीप मारायची गरज पडली नाही आणि उसवायची गरज पडली नाही. अशा पद्धतीने हा फोरटक्स ब्लाऊज शिवला आहे. शिलाई तर तुम्हाला सांगितली 450 रुपये या ब्लाऊजची. बरेच ब्लाऊज आहेत तर मी तुम्हाला दाखवते, कारण की मध्यंतरी व्हिडिओ शूट करायला काही वेळच भेटत नव्हता आणि शूटही करावेच वाटत नव्हते. आता हे सर्व जे आहेत ते बिना अस्तरचे ब्लाऊज आहेत आणि कटोरी ब्लाऊज आहे 34 साईजचे कटोरी ब्लाऊज आहे. सेम पाठीमागून 2.25 गळा रुंदी, समोरून 2.5 गळा रुंदी, शोल्डर पट्टी 3 इंच आणि 36 साईजचं कटोरी ब्लाऊज आहे. कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवेल मी नक्कीच, बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट असतात त्याबद्दल. तर हे 3 ब्लाऊज आहे. तर ह्या बिना अस्तरच्या ब्लाऊजचे मी 150 रुपये घेते आणि ज्यांच्याला बटन वगैरे लावायचे असतात तर त्यांचे 20 रुपये एक्स्ट्रा घेते, म्हणजे 170 रुपये घेते. तर बिना अस्तरच्या ह्या ब्लाऊजचे मी 150 रुपये घेतलेले आहेत. आता हे 3 ब्लाऊज आहेत, एकाच क्लायंटचे आहेत हे. त्यानंतर समोरचा ब्लाऊज पाहूयात. आता हा ब्लाऊज आहे 46 चेस्ट असलेला. तर फोरटक्समध्ये हा केलेला आहे मी, डीप नेकमध्ये आहे. त्यानंतर स्लीव्जला लावलेले आहेत हँगिंग्स, यालासुद्धा बराच वेळ जातो, तर हे हँगिंग्स लावायचे मी 300 रुपये घेते. जर काही वेगळे हँगिंग्स लावायचे असेल, काही त्यांच्या आयडिया असतील की वेगळे बीड्स वगैरे वापरा, तर त्याच्यानुसार वेगवेगळे चार्जेस घेते. आता तुम्हाला हे दाखवते तर याचं सांगते, याचे मी 300 रुपये घेते. कधी कधी रुंदी आपल्या दंडगेराची जास्त असेल तर त्याच्यानुसार तुम्ही जास्तही घेऊ शकता, कारण की वेळ तेवढा जातो. आता हा दंडगेर 6.25 इंचाचा होता, त्याच्यामुळे त्याच्यानुसार मी 300 रुपये याचे घेणार आहे. त्यानंतर याला पायपिंग वगैरे केली. तर हा आहे आपला फोरटक्स ब्लाऊज आणि हँगिंगचे 300 रुपये आणि फोरटक्स ब्लाऊजचे मी 350 रुपये घेते. प्लस ही पायपिंग ब्लाऊज आहे तर याचे 40 रुपये, 350 आणि 40 म्हणजे 390 रुपये ब्लाऊजचे आणि 300 रुपये हँगिंगचे वेगळे. तुम्ही हँगिंगचे किती पैसे घेता ते मला नक्की सांगा. त्यानंतर हा पण त्यांचाच ब्लाऊज आहे सिम्पल गोल्डन कलरचा, यालासुद्धा मी पायपिंग केलेली आहे पहा. त्याच्यानंतर हे डोरी अटॅच केलेली आहे. जे माझे रेग्युलर कस्टमर त्यांचं डोरीचे वगैरे मी पैसे घेत नाही. आणि फोरटक्समध्येच हा ब्लाऊज आहे. पाठीमागची गळा रुंदी मी सेम 2.25, समोरची 2.25 टाकलेली आहे. खालच्या बाजूने रुंदीला पण वरती 2.5 टाकले, जेणेकरून की पसरट असा गळा येईल त्याच्यामुळे. पुढचा ब्लाऊज हा कलांजलीचा आहे, पण हा स्टिच करायचा, याला पण एक वेगळी डिझाईन आपण टाकणार आहोत. नक्की तुम्हाला पाहायला आवडेल, तुम्हाला दाखवेल. आता फक्त एक लेहंगा राहिला तर तो मी दाखवते, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर हा आहे
एक मला वाटतं 12-13 वर्षाची मुलगी असेल तिचा आहे आणि थोडीशी साडी उरली फक्त, बाकी संपूर्ण साडी यूज करून हा बॉक्स प्लेटवाला लेहंगा मी तयार केला आहे. पहा घेर खूपच मोठा आला आहे आणि त्याच्यानंतर कमरेला जी आपली बॉर्डर होती तिचंच मी इथे कमरेचा बेल्ट बनवला आहे आणि इथे नॉट बनवलेली आहे. सिंपल ग्रे कलरमध्ये हा लेहंगा आहे आणि त्याचं ब्लाऊज तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने केलं आहे. तर हे आहे त्याचं ब्लाऊज, सिंपल आपलं जे वन टक्समध्ये ब्लाऊज येतं तर ते बनवले. समोरून स्वीट हार्टने एक पंचकोनी गळा दिला आणि पाठीमागून पहा किती सुंदर केले. तर पाठीमागून अशा पद्धतीचा याचा गळा टाकल्याने खूप छान लुक आला आहे. आपल्याला सुद्धा छान दिसेल, ज्या कोणी अशा स्लिम ट्रिम लेडीज असतील त्यांनी शिवलं तरी चांगलं वाटेल. या कलरमध्ये मरून कलरमध्येच मी याला नॉट टाकले जेणेकरून की ब्लाऊजला ते कॉम्प्लिमेंट करेल. आता बोललं त्याच्या शिलाईबद्दल, तर याची शिलाई घेतलेली आहे मी 850 रुपये. तर लेहंगा आणि हे कॅनव्हास वगैरे काहीच टाकलेलं नाही, कॅन वगैरे काही टाकलेलं नाही. गळ्याला कॅनव्हास वगैरे लावूनच मी गळ्याचं फिनिशिंग केलेलं आहे. तर याचे मी 850 रुपये घेतलेले आहेत, लेहंगा प्लस ब्लाऊज. त्याच्या हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुढचा ब्लॉग मी कशावरती शूट करते ते तर मी तुम्हाला सांगितलं. जे आपलं मटेरियल आहे ते दाखवणार आहे आणि त्याची प्राईससोबत तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. प्लस ब्लाऊजच्या डिझाईन कशा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.